नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जगातील पहिल्या व्यक्तीचा बर्ड फ्लू H5N2 या व्हायरसमुळे कोणत्या देशामध्ये मृत्यू झालेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी मेक्सिको हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अवकाशीय ऑडिओ वापरून फोन कॉल करणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नोकिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नोकिया ही कंपनी या ठिकाणी जगातील पहिली अशी कंपनी ठरली आहे. अवकाशीय ऑडिओ वापरून फोन कॉल करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. 2-3 पॉइंट्स लिहून घ्या. नोकियाने अवकाशीय ऑडिओ वापरून जगातील पहिला फोन कॉल केला आहे. अवकाशीय ऑडिओ वापरून फोन कॉल करणारी ही जगातील पहिली कंपनी बनली आहे. कॉल अनुभव आणखी चांगला बनवण्यासाठी किंवा चांगला बनवून जगाच्या संप्रेषणाचा मार्ग बदलू शकते ही टेक्नॉलॉजी. आणि अवकाशीय ऑडिओ हे एक तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे जे ध्वनी 3D स्पेसमध्ये सादर करते. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्कून ठेवा. 100% विचारला जाणार. भारताचे पुढील आर्मी चीफ, पुढील लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे. वर्तमानमध्ये ते या ठिकाणी लष्कराचे उपप्रमुख म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. येत्या 30 जूनला ते या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे जे काही जनरल मनोज सी पांडे आहेत हे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत, परंतु ते या ठिकाणी 30 जूनला पद सोडणार आहेत, म्हणजेच रिटायर होणार आहेत. उपेंद्र द्विवेदी यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. या ठिकाणी 1984 मध्ये लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराच्या पायदळामध्ये नियुक्ती झालेली होती. 2022 ते 2024 पर्यंत ते जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून ते कामकाज पाहत होते. आणि लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची याच वर्षी 15 फेब्रुवारी रोजी लष्कराचे व्हाईस या ठिकाणी व्हाईस चीफ उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. आता ते 30 जून 2024च्या नंतर लष्कराचे लष्कर प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. नौदलाचे जे काही नवीन प्रमुख बनले त्यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक आहेत मौसमी चक्रवर्ती. राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव बनले आहेत शशी भूषण सिंग. GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत संजय कुमार मिश्रा. आयुष मंत्रालयामध्ये संचालक बनले आहेत सुबोध कुमार. भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख बनले आहेत संजय भल्ला. L&Tचे अध्यक्ष बनले आहेत R शंकर रमण. इफ्कोचे अध्यक्ष बनले आहेत दिलीप संघानी. बार्कमध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख बनले डॉक्टर विक्रमजीत चौधरी. आणि कर्मचारी निवड आयोगामध्ये चेअरमॅन अध्यक्ष बनलेत राकेश रंजन. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या वर्षाच्या FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी भारताची निवड करण्यात आलेली आहे? फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. इंडिया टू होस्ट 2025 हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप, म्हणजेच पर्याय क्रमांक बी 2025 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांनी कॉल केलेला आहे. बरेच जण कमेंट करत आहेत की सर 2024 मध्ये पहिल्या 6 महिन्याची तुम्ही ईबुक लॉन्च करणार आहात का? तर हो, नक्कीच याही वर्षी आपण ईबुक लॉन्च करणार आहोत. जानेवारी 2024 ते जून 2024 हे जे काय 2024 मधील पहिले 6 महिने आहेत, या 6 महिन्याची ईबुक आपण या ठिकाणी
1 जुलै 2024ला संध्याकाळी 7 वाजता लॉन्च करणार आहोत. सर ही ई बुक कशी घ्यायची तर मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला या ई बुकमध्ये तुम्हाला भेटणार काय आहे, हे जे काही सुरुवातीचे 6 महिने आहेत या प्रत्येकी 6 महिन्याचे वेगवेगळ्या या ठिकाणी पॅटर्न्समध्ये 150 प्रत्येक महिन्याचे सेपरेट वन लाइनर इम्पॉर्टंट चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यासोबत मागच्या वर्षी जेवढ्याही काही महत्त्वाच्या एक्झाम्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला किती खोलपर्यंत करायचा आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त 20 असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे की योजना, पुरस्कार, अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात त्याच्यावरती या ठिकाणी सेपरेट टॉपिकवरती तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन देण्यात येणार आहेत. हे सर्व जे काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची जी काही PDF आहे ही तुम्हाला देण्यात येणार आहे. या PDFची किंमत किती आहे तर दरवेळेस सारखं या PDFची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोपं या ठिकाणी या गोष्टी भेटणार आहेत. या PDF साठी तुम्हाला पेमेंट कोठे करायचे आहे तर या ठिकाणी माझा नंबर आहे 96 730 58 600 किंवा हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता फोनपे, गुगल पे, पेटीएमद्वारे आणि या नंबरला तुम्हाला 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मी ॲड करून ठेवतो आणि 1 जुलैला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला PDF या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या व्हॉट्सअपला भेटून जाईल. अत्यंत ही महत्त्वाची PDF असणार आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आपल्या कंटेंटची क्वालिटी, माझा शिकवण्याचा प्रामाणिकपणा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा पोहोचवणार आहे. चौथ्या नंबरचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणी त्यांचे स्वतःचे आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी सोर्स कोड माय बिगिनिंग्स सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिल गेट्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे लिहिलेलं आहे सॅम पित्रोदा. नाईफ मेडिटेशन आफ्टर द अटेम्प्टेड मर्डर हे पुस्तक लिहिलं आहे सलमान रश्दी यांनी. मेकर ऑफ मॉडर्न गोवा द अनटोल्ड स्टोरी ऑफ प्रताप सिंग राणे हे लिहिलेलं आहे विजया देवी राणे यांनी. द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड हे लिहिलं आहे रमन मित्तल आणि सीमा सिंग यांनी. आणि सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे आत्मचरित्र या ठिकाणी असणार आहे बिल गेट्स यांचं. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय सैन्याने जनरेटरच्या चांगल्या देखरेखीसाठी आणि नियंत्रणासाठी टिंबटिंबचे अनावरण केलेले आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, विद्युत रक्षक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, विद्युत रक्षक असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय सैन्याने जनरेटरच्या चांगल्या देखरेखीसाठी आणि नियंत्रणासाठी याचं या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. आर्मी डिझाईन ब्युरोने हे विकसित केले आहे. उद्देश काय आहे तर कार्यक्षमतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे. आणि याचा वापर कशासाठी करण्यात आला आहे, डिझाईन कशासाठी करण्यात आला आहे तर जनरेटरचे निरीक्षण, संरक्षण आणि नियंत्रण या 2-3 गोष्टी करण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे. कोणाच्या मार्फत तर आपल्या भारतीय सैन्याच्या मार्फत. भारतीय सैन्याबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. कमांडर इन चीफ आहेत भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सध्याचे 15वे राष्ट्रपती आहेत. CDS आहेत जनरल अनिल चौहान. सेना प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे आणि उपप्रमुख आहेत कोण आहेत या ठिकाणी मला फक्त कमेंट करून सांगा या ठिकाणी भारतीय सैन्याचे उपप्रमुख कोण आहेत, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दरवर्षी आपण भारतीय सैन्य दिवस कधी साजरा करतो तर दरवर्षी 15 जानेवारीला. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतातील कोणत्या संस्थेला द एशियन बँकरद्वारे बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सेबीला या ठिकाणी भारतातील सिक्युरिटीज मार्केटसाठी फ्रेमवर्क वाढवल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सेबी बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ, ज्याची स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली. अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जागतिक पवन दिवस वर्ल्ड विंड डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी 15 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक पवन दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस.
7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच गेल इंडियाने जवळपास 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतातील सर्वात मोठा इथेन क्रॅकर प्रकल्प कोठे उभारण्याची घोषणा केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉईंट्स ते लिहून घ्या. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा ठरणार आहे. नैसर्गिक वायू ट्रान्समिशन कंपनी असं याला गेलला म्हणता येईल, ज्याची स्थापना 1984 मध्ये झाली. सध्याचे अध्यक्ष आणि एमडी आहेत संदीप कुमार गुप्ता आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. फिक्कीने टिंबटिंब यांची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्योती विज असं त्यांचं नाव आहे. फिक्कीने त्यांना या ठिकाणी नवीन डायरेक्टर जनरल, नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 10. ग्लोबल कार्बन प्रकल्पानुसार जगातील सर्वात जास्त नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित करणारा देश कोणता आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन हा देश अव्वल स्थानी आहे तर भारताचा क्रमांक 2 आहे. कशाच्या मध्ये? जगातील सर्वात जास्त नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित करण्याच्या बाबतीमध्ये. चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच ओम बिर्ला हे 20 वर्षामध्ये कोणत्या जागेवरून खासदार म्हणून पुन्हा एकदा निवडून आलेले पहिले लोकसभा अध्यक्ष बनलेले आहेत? पर्याय क्रमांक बी, कोटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. पोर्टलँड ट्रॅक फेस्टिवल 2024 ॲथलेटिक्समध्ये टिंबटिंबने 5000 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुलवीर सिंग असं त्यांचं नाव आहे. एक पॉईंट लिहून घ्या. पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, मोदी मंत्रिमंडळ 2024 मध्ये रस्ते वाहतूक मंत्रालय कोणाला देण्यात आलेले आहे? अमित शाह, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव की चिराग पासवान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?